दिल्ली ब्लास्ट ठिकाणी 2 जिवंत काडतुसं मिळाली। 9 mm ची 2 जिवंत काडतुसं सापडली। दिल्ली ब्लास्ट प्रकरणात नवी माहिती समोर। समीर वानखेडे यांना कॅटचा झटका। मूल्यांकन अहवालातील टीका वगळण्याची मागणी कॅटने फेटाळली। क्रूज ड्रग्ज प्रकरणाचा उल्लेख अस्पष्ट नसल्याचं न्यायाधिकरणाचं निरीक्षण। अखेर डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफवरून माघार। फळं, बीफ, चहा, कॉफी यासोबतच 200 खाद्यपदार्थांवरील टॅरिफ मागे भारतासह अनेक देशांना मोठा दिलासा। सोने चांदीच्या भावात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण। सोने 2400 रुपये तर चांदी 4500 रुपयांनी स्वस्त। सर्वांचा डेटा आता सुरक्षित राहणार। भारतात डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायदा लागू। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ई कॉमर्स कंपन्या आणि सर्व डेटा हाताळणाऱ्या संस्थांना पुढील 18 महिन्यात सर्व नियम पाळावे लागणार। आयपीएल मधील राजस्थान आणि चेन्नई संघात मोठा उलटफेर। खेळाडूंच्या अंतर्गत व्यवहारामध्ये 14 कोटींसह जडेजा राजस्थानमध्ये तर 18 कोटींसह संजू सॅमसन चेन्नई संघात। 16 डिसेंबरला अबुधाबीमध्ये लिलाव प्रक्रिया पार पडणार। उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रामध्ये पारा उतरला। राज्यात अनेक भागात थंडीचा कडाका आणखी वाढणार। हवामान खात्याचा अंदाज। कोकणात थंडीचा कडाका वाढला। करबुडे खाडीपट्ट्यात दाट धुक्याची चादर। कोकणातील नागमोडी वळण दाट धुक्यात हरवलं। जालना जिल्ह्यामध्ये थंडीचा कडाका। तापमान 12 अंशांवर पोहोचलं। शहरापेक्षा ग्रामीण भागात थंडीचा जोर अधिकच। थंडीचा जोर अजून वाढण्याचीही शक्यता। थंडीपासून बचाव करण्यासाठी विशेष काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। मुंबईत येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये किमान तापमान घसरण्याची शक्यता। आजपासून थंडीच्या लाटेचाही अंदाज। नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी आजही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची संधी। अर्ज दाखल करण्यासाठी उद्या शेवटची मुदत। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 25 डिसेंबरपासून उड्डाण पथावर। अकासा एअरकडून पहिल्या अधिकृत उड्डाणाचं वेळापत्रक जाहीर। नवी मुंबई ते दिल्ली असं पहिलं परतीचं उड्डाण असणार। मुंबई वाहतूक पोलिसांना बनावट धमकी संदेश पाठवणाऱ्याला जामीन मंजूर। 400 किलो आरडीएक्स दहशतवादी शहरात घुसल्याचा धमकीचा संदेश आरोपीनं पाठवला होता। धूळ प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने आखलेल्या मार्गदर्शक तत्वांचं पालन न केल्यास बांधकामांना कारणे दाखवा नोटीस। 3497 बांधकामांना पालिकेनं काम थांबवण्याची नोटीस बजावली। मार्गदर्शक तत्वांचं पालन न झाल्यानं कारवाई। मुंबईमध्ये रेल्वे प्रवाशांना जलद गतीने तिकीट मिळण्यासाठी मध्य रेल्वेकडून यूटीएस सहाय्यकांची नेमणूक। केवळ 15 दिवसांच्या कालावधीमध्ये 22 लाखांचं उत्पन्न जमा। डोंबिवलीमध्ये रस्ते अडवणाऱ्या फेरीवाले रिक्षा चालकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल तर पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई सुरू। बनावट सिगारेटच्या विक्रीला मनाई। हायकोर्टाचे आदेश। रायगडमध्ये बनावट सिगारेट तयार केली जाते। गोल्ड फ्लॅग सिगारेट कंपनीनं ही याचिका दाखल केली होती। पुण्याच्या पिंपरीतील 30 आरएमसी प्रकल्पांवर कारवाई। हवेची गुणवत्ता खालावण्याच्या कारणावरून कारवाई। आरएमसी प्रकल्पांसाठी नवे आणि कठोर मार्गदर्शक नियमही लागू। नागपूर जिल्ह्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी 13 तर नगरसेवक पदासाठी 121 उमेदवारांचे अर्ज दाखल। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू। आज रविवारी सुद्धा अर्ज स्वीकारले जाणार। सांगलीतील काळ्या खणीचं रुपडं पालटलं। पालिका आयुक्तांच्या पुढाकारानं दुर्लक्षित काळ्या खणीचं परिसरात संपूर्ण सुशोभीकरण करण्यात आलं। वाशिम जिल्ह्यामध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती नामांकन प्रक्रियेला उमेदवारांचा मोठा प्रतिसाद। एकूण 68 नगरसेवक पदांसाठी कालपर्यंत तब्बल 279 उमेदवारी अर्ज दाखल। गोंदिया जिल्ह्यामध्ये एकाही राजकीय पक्षाकडून अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर नाहीच। इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रम कायम। वाशिमच्या करंजा नगराध्यक्ष पदासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नजिया खामन यांना उमेदवारी तर वाशिममध्ये 300 कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। करंजा शहरात राष्ट्रवादीची ताकद वाढणार। नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस। बुलढाण्यामध्ये महायुतीकडून अद्यापही युतीसंदर्भात घोषणा न झाल्यानं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम। आमदार संजय गायकवाड आणि भाजपकडून स्वबळावर लढण्याचे संकेत। जळगाव जिल्ह्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी 42 उमेदवारी अर्ज दाखल। सदस्य पदासाठी तब्बल 536 अर्ज दाखल। मात्र नशिराबाद पालिकेसाठी एकही अर्ज दाखल नाही। गोंदियाच्या सालेकसा या तालुक्यात शिक्षकांची 78 पदं रिक्त। विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान। विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर। गोंदिया जिल्ह्यामध्ये 59 जागांची पोलीस शिपाई भरती होणार। जिल्हा पोलीस दलात शिपाई आणि पोलीस वाहनचालक पदासाठी भरती।
सांगलीमध्ये एसटी बसमध्ये एका वयोवृद्धाला हृदयविकाराचा झटका. बस चालकानं वयोवृद्धाला सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. बस चालक आणि कंडक्टरचं सर्व स्तरातून कौतुक.